Welcome in this class. Today we will study the starting of 8th chapter quadrilaters, constructions and types. आपल्या इथं सुरुवातीला बघायचं आहे क्वाड्रेटरच्या कन्स्ट्रक्शनच्या अगोदर आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्शन बघायचे आहे, जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळामध्ये आपला तो अभ्यास पूर्ण करता येईल. आपल्याला जो विचार करायचा तो विचार कसा करायचा हे आपल्या लक्षात येईल. फर्स्ट टाइप, construction of triangle PQR. Construct triangle PQR if PQ equal to 4 cm, QR equal to 4.5 cm and PR equal to 5 cm. आपल्या इथं ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आपल्याला एकूण ट्रायंगलचे कॉम्पोनंट असतात 6, 3 अँगल 3 साईड. पण आपल्यासाठी एक लक्षात ठेवायचं आहे, ट्रायंगलमध्ये आपल्याला कॉम्बिनेशन करून जर समजा त्यातल्या 3 कॉम्पोनंट आपल्याला माहीत असतील तर आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. आपण हे आपल्या रिव्हिजनमध्ये अगोदरच्या भागामधलं आपण इथं रिव्हिजनमध्ये बघतोय. आता याच्यामध्ये आपलं एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला ज्या साईड दिले त्या साईडमधली सगळ्यात मोठी साईड 3 साईड असताना जी मोठी साईड असेल आपण ती साईड बेस म्हणून घ्यायची आहे. इथं आपल्याला घेतले 5 सेंटीमीटर मोठी साईड आहे, आपण ती बेस म्हणून घेतली असेल तर आता ज्या 2 राहतात त्या दोघांच्यामध्ये मोठी शोधायची आहे, जेणेकरून आपल्याला किती जागेमध्ये आपलं ते उत्तर बसणार आहे किंवा फिगर कम्प्लीट होणार आहे ते आपल्या लक्षात येईल. आता इथं आपल्याला 4.5 दिसतं, आपण त्याचं जर इंटिजरमध्ये केलं तर 5 सेंटीमीटर होईल. आता 5 सेंटीमीटर याचा अर्थ आपल्याला वरून 5 ओळीमध्ये हे उत्तर मिळणार आहे. म्हणजे आपल्याला 5 ओळीमध्ये आणखी एक बेस काढण्यासाठी एक एक्स्ट्रा होईल. 1 2 3 4 5 6 आपल्या या बरोबर 6 ओळीमध्ये आपलं हे उत्तर कम्प्लीट होणार आहे. आपण एखादी ओळ एक्स्ट्रा जरी सोडली तरी आपल्याला वरचा जो भाग आहे तो भाग आपल्याला व्यवस्थित कव्हर करता येईल. आता आपलं उत्तर इथं पाहिजे आहे ते बेस आपला आहे तो PR. आपण जो घेतलेला आहे तो बेस PR आहे, म्हणजे 5 सेंटीमीटर येईल. आपल्याला इथं शोधायचं आहे ते 5 सेंटीमीटर. आता तुमचं बरोबर हे डिस्टन्स झालं 5 सेंटीमीटर. तुमचा हा बेस असेल बरोबर 5 सेंटीमीटरचा. म्हणजे पहिला आपण बेस कंप्लीट केला. शक्यतो आपली फिगर जी असेल ती मध्यभागी असावी. जर ऑप्सिट अँगल असेल तर तुम्ही मात्र ती फिगर थोडंसं उजवीकडे काढायची आहे. हा तुमचा बेस झाला. लगेचच्या लगेच आपल्याला जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स पण लिहायचं आहे 5 सेंटीमीटर. तो पॉईंट पण लिहायचा आहे. इथं पॉईंट P घेतला, इथं पॉईंट R घेतला. आता आपला जो Q पॉईंट आहे तो Q पॉईंट फिक्स करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 व्हॅल्यूज लागतात किंवा 2 इन्फॉर्मेशन लागतात. आपण P आणि R एका इन्फॉर्मेशनवर आपण फिक्स केलेले आहेत. P आणि R फिक्स करण्यासाठी हा बेस असल्यामुळे तुमचा एकच इन्फॉर्मेशन लागते, पण दुसरा जो Q पॉईंट आहे त्यासाठी तुमच्या कमीत कमी 2 इन्फॉर्मेशन लागतात. त्या 2 दिलेत, याचा अर्थ P पासूनचं Qचं डिस्टन्स आणि R पासूनचं Qचं डिस्टन्स. म्हणजे आपल्याला इथं मात्र आता Q पासूनचा P आणि R पासूनचा डिस्टन्स किती असेल तो दिलेला आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिला बघायचा आहे P पासून. आता हा जो पॉईंट P आहे त्या पॉईंट P पासून डिस्टन्स किती आपण बघितलं तर PQ दिसतो 4 सेंटीमीटर. आपल्याला पहिल्यांदा 4 सेंटीमीटरचा आर्क काढायचा आहे. शक्यतो लक्षात ठेवा. आपल्याला इथं थोडंसं मी झूम करून दाखवतोय आपलं डिस्टन्स कशा प्रकारे असावं त्यासाठी हे बघायचं आहे. तुमचं आता इथं दिसते 4 सेंटीमीटर आणि तुमचं बरोबर आता 4 सेंटीमीटर जे आहे ते 4 सेंटीमीटर तुमचं कोइन्साइड करायचं आहे तुमच्या लाईनला. म्हणजे तुमचं आता हे बरोबर या लाईनला कोइन्साइड झालेला आहे. हा तुमचा 4 सेंटीमीटर आहे, लाईनला कोइन्साइड केला. तुमचं आता बरोबर 0 इथे ॲडजस्ट करायचं आहे. तुमचं हे 4 सेंटीमीटर डिस्टन्स झालं. तुम्ही तो आता या पॉईंट P वरती ठेवून तुम्ही पहिला आर्क काढायचा. शक्यतो आर्क काढताना जर असा मोठाच्या मोठा आर्क काढायचा, जेणेकरून आपल्याला परत त्याच्यावरती दुसरा आर्क काढत असताना तो इंटरसेक्ट होणं गरजेचं असतं. तो झाला नाही तर आपल्याला परत एकदा ठेवावं लागतं, तो आपला पॉईंट चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळ्यात पहिला आर्क काढताना मोठा आर्क काढायचा. दुसरा आहे 4.5. मगाप्रमाणेच तुमचा जो 4.5 आहे तो 4.5 तुमच्या एका लाईनला कोइन्साइड करा आणि तो पॉईंट घेऊन तुम्ही आता बरोबर घ्यायचं आहे 4.5. म्हणजे तुमचं 4.5 सेंटीमीटर झालं. हे जे आहे ते आता तुम्ही R वरती ठेवायचं आहे, कारण आपल्याला QR दिलेला आहे. आपण हा काढला इंटरसेक्शन. फक्त आपल्याला दुसरा मोठाच्या मोठा आर्क काढायची गरज नसते. हा त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. म्हणजे 2 कंडिशन आपण एकत्र आणून पॉईंट Q शोधलेला आहे. हा तुमचा पॉईंट Q असेल. आपल्याला आता फक्त जॉईन करायचं शिल्लक राहिलं. तुमचं हे आता जॉईन केल्यानंतर तुमचा ट्रायंगल PQR मिळाला. त्याच्यामध्ये मात्र तुमच्या ज्या काही व्हॅल्यूज असतील त्या व्हॅल्यूज किंवा तुम्ही ज्या लेंथ घेतलेत त्या लेंथ तिथं लिहिणं गरजेचं आहे. हा लेंथ आहे तुमचा 4 सेंटीमीटर, हा आहे 4.5 सेंटीमीटर. म्हणजे तुमचं मात्र जे डिस्टन्स आहे ती डिस्टन्स तुम्ही मात्र तिथं न चुकता लिहायचं आहे. हा आपल्याला ट्रायंगल PQR. नेक्स्ट construct triangle XYZ such that XY equal to 6 cm
अँगल XYZ इक्वल टू 60 डिग्री अँड YZ इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. इथं मात्र मगाशी आपले 3 साईड होते, आता इथं मात्र 2 साईड आहेत पण एक अँगल दिलेला आहे. आणि या अँगलचं आपण जर निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की अँगलचा जो मधला व्हर्टेक्स आहे तो Y आहे आणि तुमच्या ह्या दोघांच्या मधून जर आपण निरीक्षण केलं तर दोघांच्यामध्ये रिपीट झालेला लेटर Y आहे. याचा अर्थ तुमचा 2 ज्या साईड आहेत त्या 2 साईडच्या मधला तुमचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो आपल्याला दिलेला आहे Y. याचा अर्थ तुमचा सगळ्यात पहिला बेस काढायचा आहे. बेस काढला की तुमचा लगेच अँगल काढायचा. बेस, अँगल आणि राहिलेला जो आर्क येईल त्या आर्कवरती तुमचा दुसरा पॉईंट मिळतो. म्हणजे आपला हा त्या ठिकाणचा स्टेपचा आपला भाग आहे. आता आपण घेताना अगोदर मी सांगितल्याप्रमाणे बेस जो आहे तो सगळ्यात मोठी साईड घ्यायची आहे. आता आपल्याला XY इक्वल टू 6 सेंटीमीटर घ्यायचं आहे. त्रिकोण डिस्टन्स जे दिसतं ते डिस्टन्स आहे 4.5. याचा अर्थ मगाप्रमाणे आपण जर भेटत आपल्याला वरती 5 लाईन्सची इथं गरज आहे. 1 2 3 4 5. आपण एखादं एक्स्ट्रा घेतलं तर इथं 6 येईल. म्हणजे आपला जो बेस काढायचा आहे तो बेस इथं असेल. आपला हा बेस असेल आता सांगितलेला आहे 6 सेंटीमीटर. आपण 6 सेंटीमीटर कुठं असेल तिथं बरोबर तो मार्क करायचा आहे. हा तुमचा असेल 6 सेंटीमीटरचा मार्क. हा तुमचा 6 सेंटीमीटर असेल. लगेचच्या लगेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कुठला आहे तो क्रम लक्षात न घेता आपल्यासाठी पहिला अँगल कुठला आहे तो बघायचा आहे. अँगल आपला दिला आहे वायसाठी. याचा अर्थ तुमचा वाय पॉईंट इकडे घ्यायचा आहे. जसं आहे तसं आपण लगेचच्या लगेच अल्फाबेटिकली XY घ्यायचं नाही आहे. तर आपला जो पॉईंट व्हर्टेक्स म्हणून दिलेला आहे अँगलसाठी तो आपल्याला लेफ्ट हँड साईडला घ्यायचा आहे. म्हणजे आपला अँगल चुकणार नाही. आणि मग तुमचा राहिलेला दुसरा पॉईंट इकडे घ्यायचा आहे. डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर. आपण 6 सेंटीमीटर लिहिलं. आणि आता आपला महत्त्वाचा भाग राहिला तो म्हणजेच प्रोटेक्टरच्या साईडनं तुम्ही 60 डिग्री घ्यायचा आहे. आता तुमचा हा इथं हा तुमचा 0 डिग्री आहे. म्हणजे तुमची ही साईड आहे. या साईडमध्ये तुमचा 0 डिग्री कुठं आहे तुम्ही तो काय करायचा आहे त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचा आहे. आता इथं 0 डिग्री ह्या Y व्हर्टेक्सला आपण प्रोटेक्टर ॲडजस्ट केलेला आहे. आणि आता तुमचं इथं X पॉईंट दिसतो तो आपल्याला काय करायचा आहे इकडं वापरायचा आहे. आता तुमचा हा 0 इथं आहे. 2 तुमचे रूल दिसतात. 2 रूलर दिसले तरी आपल्याला मात्र जिकडं X असेल किंवा जिकडं तुमचा लेटर आहे दुसरा तिथून 0 कुठे दिसतं ते बघायचं. आता 0 इथं दिसतो. याचा आता आपण इथून मोजायचं आहे. ते तुमचा 10 20 30 40 50 60. आता 60 इथं आला. याचा अर्थ आपल्याला हा अँगल 60 डिग्री मिळाला. आणि आता मात्र आपल्याला तो पुढे वाढवलेला दाखवायचा आहे. म्हणजे जेवढा असेल तेवढा तुम्ही मोकळी जागा जेवढी ठेवलेली आहे तेवढी जागा आपल्याला बरोबर बसणार आहे. हा तुमचा तो पुढे वाढवलेला दाखवायचा आहे. म्हणजे तुमचा हा इथं अँगल आपण वाढवलेला आहे. हा जो अँगल वाढवलेला आहे तो आपल्याला एरो मार्क दाखवायचा आहे. आणि तुमचा लगेचच्या लगेच किती डिग्री अँगल आहे तो अँगल पण लिहायचा आहे. हा तुमचा 60 डिग्री अँगल. आता आपला राहिला तो फक्त एकच भाग तो म्हणजेच शेवटचा YZ 4.5 सेंटीमीटर आहे. आपल्याला परत आणखी एकदा बघायचा आहे तो 4.5 सेंटीमीटर. याच्यावरती आपल्याला बरोबर 4.5 ॲडजस्ट करायचा आहे. तुमच्या त्या आखलेल्या लाईनला तुमचा 4.5 ॲडजस्ट करा. आणि तुमचा आता वरती जेवढा आहे ते बरोबर 4.5 ॲडजस्ट करायचा आहे. तुमचा आता बरोबर 4.5 सेंटीमीटर ॲडजस्ट झालेला आहे. तुम्ही आता फक्त Y व्हर्टेक्सवरती ठेवून 4.5चा आर्क काढायचा आहे. याचा अर्थ तुमचा एक 60 डिग्री आणि दुसरा डिस्टन्स. मग असे तुमचे 2 डिस्टन्स होते ते 2 डिस्टन्स तुम्ही वापरा. म्हणजे तुमच्या 2 इन्फॉर्मेशन मिळाल्या. इथं मात्र एक अँगल आणि एक साईड आहे. म्हणजे तुमचे इन्फॉर्मेशन बदलतात पण तुमच्या एक पॉईंट फिक्स करण्यासाठी ज्या 2 इन्फॉर्मेशन लागतात त्या कंपल्सरी असतात. म्हणजे मगाशी 2 साईड होते आता इथं एक अँगल एक साईड आहे. आणि त्या दोघांचा वापर करून तुमचा थर्ड पॉईंट जो होता Z तुम्ही तो Z पॉईंट मिळवलेला आहे. आता हे डिस्टन्स होतं 4.5 सेंटीमीटर. तुम्ही लिहिलं 4.5 सेंटीमीटर. आता फक्त आपल्याला X आणि Z जॉईन करायचे आहेत. म्हणजे तुमचा हा झाला ट्रायंगल XYZ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल KLM in which KM equal to 6.2 सेंटीमीटर, अँगल K इक्वल टू 45 डिग्री, अँगल M इक्वल टू 55 डिग्री. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथं मात्र एक साईड आणि 2 अँगल दिलेले आहेत. आता 2 अँगल आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 अँगल कशा प्रकारे आहेत ते सुद्धा शोधायचं आहे. आता मगाशी आपण सगळ्यात पहिल्या स्टेपने बघितलं 3 साईड, नंतर बघितलं 2 साईड एक अँगल. आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे तुमचे इथं 3 अँगल दिलेले असतील तर मात्र तुम्ही अशा प्रकारचा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणं थोडंसं अवघड असतं. कारण आपल्याला जर समजा एखादी इमारत उभी करायची असेल तर त्याचा बेस पहिल्यांदा लागतो. त्यामुळं आपल्याला इथं ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी मात्र आपल्याला बेस असणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही कमीत कमी एक तरी साईड इथं देणं गरजेचं आहे.
म्हणजे आपल्या इथं आता ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी बेस दिलेला आहे तो KM, आणि आपण जर अँगल बघितले तर त्या अँगलप्रमाणे विचार केला तुमचा इथं K एक अँगल दिसतो, दुसरा अँगल दिसतो M, आणि या दोन्हीचा विचार केला तर तुमचा तो मिळून सेगमेंट मिळालेला आहे. याचा अर्थ आपल्याला इथं मात्र KM दिसतो, K अँगल दिसतो, M दिसतो. याचा अर्थ आपल्याला लगेच एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं. म्हणजे इथं आपल्याला बेस दिला आहे आणि बेसच्या बाजूचे दोन्ही सुद्धा अँगल दिलेत. आपण मागाशी बघितलं त्यामध्ये तुमच्या दोन साईड होत्या, त्याच्यामधला अँगल होता, आपण त्याला म्हणतो इन्क्लुडेड अँगल, इथं आता मात्र उलटं झालेलं आहे. दोन अँगल दिलेत, त्याच्यामधली इन्क्लुडेड साईड आहे, म्हणजे हा फरक आहे. आता आपल्याला डिस्टन्स किती सोडावं लागेल, तर हे जर तुमचं डिस्टन्स 45 डिग्री आणि 55 डिग्रीचा विचार केला तर 60 डिग्रीपेक्षा कमी आहे, आणि 60 डिग्री कमी असेल तर तुमचं मात्र हे जेवढं डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा तुम्ही कमी जागा सोडायची असते. म्हणजे साधारण आपण 6 अंदाजे गृहीत धरली तरी चालेल. जर समजा तुमचे हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आणि तुमचे हे अँगल बघितले, जर समजा हे 60 डिग्रीच्या आसपास असते, 60 डिग्री बरोबर दोन्ही असेल तर तुमचं बरोबर ते 6.2 आलं असतं. त्याच्यात आपल्याला हे जर समजा दोन्ही अँगल बघितले 60पेक्षा लहान आहेत, याचा अर्थ तुमचं 6 सेंटीमीटर वरती 6 ओळी जर गृहीत धरल्या तर तुमचं उत्तर बरोबर मिळणार आहे. आता इथं दोन अँगल जे दिले ते 60 डिग्रीपेक्षा कमी असल्यामुळं तुमचं ऑटोमॅटिकली काय होणार आहे, ते 6 ओळीमध्ये पूर्ण बसणार आहे. आता आपण प्रयत्न करून बघूया आपल्याला बसतं की नाही ते. समजा हे जर 70 डिग्री 80 डिग्री असं जर जास्त असते, तुम्ही मात्र नक्की लक्षात ठेवायचं आहे याच्यापेक्षा तुमच्या जास्त ओळी कंपल्सरी तिथं येणं गरजेचं असतं. आता आपले हे दोन्ही लहान असल्यामुळे आपण काय करायचं आहे, बरोबर त्यापेक्षा कमी डिस्टन्स घ्या. त्याचं आपण 6 ओळी घेऊया. 1 2 3 4 5 6. आपल्याला 6 ओळीपेक्षा आपण समजा एखादी आपण जास्तीची घेतली तर आपल्याला काही चुकण्याची शक्यता आपली कमी होते. आता आपला हा बेस असणार आहे. बेस आपल्याला दिलेला आहे तो 6.2 सेंटीमीटर. आपण पहिला 6.2 सेंटीमीटर जिथं असेल तिथं पहिल्यांदा आपण मार्क केला. हा तुमचा 6.2 असेल, तुमचा 6.2चा मार्क आहे, आणि तुमचा हा 0चा मार्क आहे. म्हणजे आपला हा झाला बेस 6.2 सेंटीमीटर. बेस झाल्याबरोबर लगेच तुम्ही त्या ठिकाणी तो लिहायचा आहे 6.2 सेंटीमीटर, आणि तुमचा आता K पॉईंट इथं असेल, M पॉईंट इथं असेल. म्हणजे आता मात्र आपल्याला लगेच उत्तर मिळवण्यासारखं आहे. आपल्याला ते फक्त मिळवत असताना मात्र काळजी एकच घ्यायची, आपले अँगल मात्र अगदी ॲक्युरेट त्याप्रमाणे काढायचे आहेत. आता आपला जर समजा Kचा आपल्याला पॉईंट वापरायचा असेल, K व्हर्टेक्स वापरायचा असेल, तर आपल्याला K अँगल किती डिग्री आहे बघा, K अँगल 45 डिग्री. याचा अर्थ आपल्याला तो 45 डिग्री अँगल काढायचा आहे. आता K वरती ठेवला आपण तर याचा अर्थ M पॉईंट जो राहिला बेसचा दुसरा पॉईंट तो इकडे दिसतो. म्हणजे आपल्याला राईट हँड साईडला 0 कुठं आहे तो बघायचा आहे. राईट हँड साईड 0 इथं आहे, म्हणजे 10 20 30 40 50 इथं आहे, आणि आपल्याला 45 डिग्री याचा अर्थ 40 आणि 50च्या मधला बघायचा आहे. 40 आणि 50च्या मधला इथं असेल, म्हणजे आपल्याला हा तो महत्त्वाचा असणारा पॉईंट आहे. आणि आता आपल्याला जे पुढचं राहिलं ते फक्त 45 डिग्री अँगल कंप्लीट करणं. म्हणजे हा तुमचा 45 डिग्री अँगल कंप्लीट होईल. हा तुमचा 45 डिग्री अँगल कंप्लीट केलेला आहे, आणि तुमचा आता जो अँगल किती काढला होता तो लगेच लिहायचा आहे. आपल्याला इथं पॉईंट कुठं असणार आहे तो माहिती नाही, पण आपल्याला या लाईनवरचा कुठला तरी एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळणार आहे, जो आपल्याला बरोबर त्या ठिकाणी तो L पॉईंट मिळणार आहे. आता राहिला फक्त दुसरा अँगल काढताना मात्र आपला M वरती आपण प्रोटेक्ट ठेवणार आहे. पण आता उलटा जर आपण विचार केला तर K इथं डावीकडे दिसतो. याचा तुम्ही डावीकडचा 0 पहिल्यांदा बघायचा आहे, आणि डावीकडचा 0 बघून मग तुम्ही आता मोजत गेला तर तुमचा 10 20 30 40 50 आपल्याला 55 डिग्री पाहिजे. आता 50 आणि 60च्या मधला तुमचा जो मोठा असेल तो आपला त्या ठिकाणचा महत्त्वाचा पॉईंट असतो. म्हणजे आता हा झाला 55 डिग्री. आता आपण तो फक्त जॉईन केलेला दाखवायचा आहे. हे तुमचा हा जर जॉईन केला, हा 50 डिग्रीचा पॉईंट आपल्याला मिळवला होता, आपण तो जॉईन केला. इथं जॉईन करताना मात्र तुमचा कंपल्सरी भाग वाढवणं गरजेचं आहे. तो भाग तुम्ही कंपल्सरी वाढवायचा आहे. हा तुमचा झाला अँगल 55 डिग्री, आणि आपल्यासाठी महत्त्वाचा होता तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेलं आहे, त्याचं नाव आपल्याला मिळतं L. म्हणजे आपला हा झाला L. म्हणजे आपला ट्रायंगल मिळाला KLM, ज्याच्यामध्ये तुमचा K 45 डिग्री आहे, M 55 डिग्री आहे, आणि 6.2 KMची व्हॅल्यू आहे. म्हणजे आपला ह्या ठिकाणचा हा ट्रायंगल कंप्लीट झाला. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन नंबर 4. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC in which BC equal to 5 cm, अँगल A equal to 60 डिग्री, अँगल B equal to 70 डिग्री. इथं पुढचा विभाग दिलेला आहे, तो जरासा आपल्याला नंतर विचार घ्यायचा आहे. अगोदरचं आपण एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये आणि ह्यामध्ये थोडासा फरक दिसतो. आपल्याला बेस दिलेला आहे BC,
पण आपल्या मागच्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर बेस असणारे जे 2 पॉईंट होते तेच आपल्याला अँगल दिले होते. तसा असलेला आपण तो फिगर कंप्लीट करू शकतो. आता इथं मात्र जरा फरक झालेला आहे. अँगल बी तर दिलेला आहे पण आपल्याला अँगल सी दिलेला नाही. अँगल सी न देता तुमचा तो राहिलेला जो थर्ड होता तो दिलेला आहे. आता मात्र एक लक्षात ठेवायचा, हा 60 डिग्री जर आपण घेतला तर आपल्याला ए पॉईंट कुठं फिक्स होतं हे माहिती नाही. आपल्याला फक्त बी आणि सी फिक्स आहेत. म्हणजे आपल्याला जर पॉईंट ए फिक्स असता तर आपण त्या ठिकाणी तो दाखवला असता 60 डिग्री, पण तो आपल्याला माहीत नाही. यात आता बी आणि सी फिक्स असतील तर आपल्याला बी आणि सीचेच अँगल माहीत असणं गरजेचं आहे. याचा अर्थ आपल्याला मात्र 2 अँगल माहिती आहेत पण तिसरा अँगल जो आपल्याला आहे तो शोधायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला एकच प्रॉपर्टी माहिती आहे, 3 अँगलची ॲडिशनल 180 असते. आपण इथं फॉर्म्युला लिहिला ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180. म्हणजे आता हे 2 माहिती आपण ते 2 सबस्टिट्यूट केले, 60 प्लस 70 प्लस सी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं इक्वल टू 180. दोघांची बेरीज होते 130 आपण ट्रान्सफर केली म्हणजेच 180 मायनस 130 इक्वल टू 50 डिग्री. आपल्याला अँगल सी मिळाला 50 डिग्री. आता याचा अर्थ आपल्याला बी सी काढता येतो. अँगल बी माहिती आहे, अँगल सी माहिती आहे, आता कॅल्क्युलेट केलेला आहे. याचा अर्थ आपल्याला आता ती फिगर कंप्लीट करता येते. आणि जर आपण नंतर मोजला तर तो बरोबर काय होतो, अँगल ए 60 डिग्री मिळतो. म्हणजे आपल्याला परत आता ए अँगल लिहायची गरज नाही. आपल्याला अँगल सी शोधलेला आहे त्यामुळे तुम्ही बी सी काढायचा, अँगल बी काढायचा, अँगल सी काढायचा. तुमचा ए अँगल किती डिग्री आहे तो लिहायची आता गरज राहणार नाही. आणि जर आपण मोजला तर नक्की तो त्या ठिकाणी तेवढाच आपल्याला मिळत असतो. आता आपण इथं लक्षात ठेवलं तर इथं मात्र एक लक्षात येतं की तुमचा एक अँगल मात्र 70 डिग्री दिसतो. म्हणजे एक अँगल 60 डिग्रीपेक्षा मोठा आहे, दुसरा अँगल 60 डिग्रीपेक्षा लहान आहे. मगाशी म्हटलं तुमचा जर 60 डिग्रीपेक्षा मोठा असेल तर मात्र तुम्ही याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स सोडायचं आहे. म्हणजे आता समजा इथं 5 झालं तर आपल्याला मात्र इथं 6 ते 7 ओळी इथं सोडणं गरजेचं आहे, कारण तुमचा एक अँगल 60 डिग्रीपेक्षा मोठा आहे. आता आपण इथं साधारण 7 ओळी सोडूया. 1 2 3 4 5 6 7 ओळी आपण सोडल्या. याचा आता 7वी ओळ जिथं असेल तिथं आपल्याला बेस काढायचा आहे आणि आपल्याला बेस दिलेला आहे 5 सेंटीमीटर. आपण आता 5 सेंटीमीटर बेस काढला. हा तुमचा बरोबर 5 सेंटीमीटर बेस असेल. तुमचा बेस असेल ते बेस तुम्ही लगेच नाव लिहायचं आहे. आता तुम्ही कुठला अँगल कुठे गेला तरी हरकत नाही, कारण आपण दोन्ही अँगल माहिती आहेत. हा झाला 5 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काढायचा आहे तो पुढचा भाग, तो म्हणजेच अँगल. आता आपल्याला 2 अँगल माहिती आहेत. अँगल बी 70 डिग्री माहिती आहे, अँगल सी 50 डिग्री माहिती आहे. आता आपला अँगल बी वरती ठेवला म्हणजे वर्टेक्स बी वरती ठेवला आणि ते आपल्याला जर मोजलं तर आता 70 डिग्री म्हटलेलं आहे. सी पॉईंट जिकडं असेल तुम्ही तिकडे 0 बघायचं आहे. 0 10 20 30 40 50 60 70. आता इथं 70 मिळतं म्हणजे तुमचा हा 70 डिग्री असेल. तो लगेच तुम्ही तिथं पुढे जॉईन करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला एक अँगल कंप्लीट केल्याशिवाय तुम्ही दुसऱ्या अँगलकडे जायचं नाही. कारण बऱ्याच वेळा असं होतं आपण समजा लगेच एकाच वेळी जर 2 अँगल काढले तर कुठला पॉईंट कुठं जॉईन करायचा याच्याबद्दल आपल्याला साशंकता असते. आणि आपण जर समजा चुकीच्या ठिकाणी जॉईन केलं तर आपली फिगर कंप्लीट चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे आता एक अँगल कंप्लीट केल्याशिवाय तुम्ही दुसऱ्या अँगलकडे जायचं नाही. हा तुमचा एक अँगल 70 डिग्री झाला. आता दुसरा अँगल काढायचा आहे तो 50 डिग्री आहे. आता मात्र एक लक्षात येतं की आपल्याला पॉईंट सीचा विचार करता सी वर्टेक्सवर ठेवला तर आता बी मात्र लेफ्ट हँड साईडला आहे. म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईडला 0 कुठं आहे तिथून बघायचं आहे. 10 20 30 40 50 आपल्याला 50 डिग्रीज पाहिजे होता, आपण तो 50 डिग्री इथं मिळवलेला आहे. म्हणजे हा तुमचा 50 डिग्री झाला. आणि आता तो आपल्याला फक्त वाढवायचा आहे. म्हणजे तुमचा हा 50 डिग्री आपण वाढवला तर आपल्याला त्याचा नक्की पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतो. त्यापेक्षा मात्र तुम्ही पुढं नक्की जायचं आहे. म्हणजे तुमचा हा रे झाला आणि तुमचा हा रे अगोदरच्या रेला इंटरसेक्ट करतो. इथं आहे 50 डिग्री, हा 70 डिग्री, 50 डिग्री, 5 सेंटीमीटर आणि तुमचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन होता तो ए. आता आपण जर समजा मोजून बघितलं तर तुमचा त्या ठिकाणचा बरोबर तो 60 डिग्री मिळाला पाहिजे. समजा आपण इथं एक कॉइन्साईड केलं, एक 0ला कॉइन्साईड केलं आणि बरोबर तुम्ही आता ए जर इथं ए वरती ॲडजस्ट केला तर तुमचा बरोबर त्या ठिकाणचा तो अँगल 60 डिग्री मिळतो. म्हणजे तुमचा हा बरोबर अँगल 60 डिग्रीला कोइन्साइड झालेला आहे. याचा अर्थ तुमचा हा अँगल 60 डिग्री आहे. म्हणजे आपलं उत्तर याप्रमाणे. नेक्स्ट बेसिक कन्स्ट्रक्शन नंबर 5. कन्स्ट्रक्ट राईट अँगल ट्रायंगल PQR इन विच PQ इक्वल टू 4 सेंटीमीटर, QR इक्वल टू 4 सेंटीमीटर. आपल्या इथं मात्र लक्षात ठेवायचं आहे की राईट अँगल ट्रायंगल म्हटलेलं आहे. ज्यावेळी तुमचा राईट अँगल शब्द असतो तिथं मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की राईट अँगल म्हटलं की 90 डिग्री आला पाहिजेत. राईट अँगलसाठी आपण 90 म्हणतो. आणि जर समजा अशा प्रकारचं राईट अँगल शब्द असेल तर मात्र तुमचा जो मिडल पॉईंट आहे तो तुमचा त्या ठिकाणचा
लक्षात ठेवायचं आहे की तो 90 डिग्रीमध्ये येतो. याचा अर्थ आपल्याला इथं आपण जरी म्हटलं की दोनच साईड दिलेले आहेत तरी तुम्ही लक्षात ठेवायचं राईट अँगलमध्ये तुमचा एक अँगल सुद्धा दिलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला कमीत कमी आवश्यकता असणारे 3 जे आहेत ते 3 कंपोनंट मिळालेले आहेत. आता आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं तो म्हणजे PQ आता बेस आहे किंवा QR बेस घ्या, तुम्ही कुठलाही बेस घ्यायला हरकत नाही. आता तुमचा जो Q अँगल दिला आहे तो बरोबर त्या दोघांच्या मध्ये दिसतो. याचा अर्थ दोन साईडच्या मध्ये असणारा इन्क्लुडेड अँगल दिलेला आहे आणि आपला अगोदरचं आपण स्टेप केला होता त्याप्रमाणेच आहे. आता आपल्याला इथं साधारण 4 सेंटीमीटर म्हटल्यामुळं तुम्ही इथं 4 ओळी किंवा 5 ओळी सोडला तरी गरजेचं आपल्याला आकृती पुरणार आहे. 1 2 3 4 आता साधारण आपण एक ओळ जास्ती सोडली तर आपल्या इथं मात्र हा इथं दिसतो आपल्याला 4 सेंटीमीटर वरती काढायचं आहे. याचा अर्थ आपल्याला इथं 4 किंवा 5 ओळी आपण सोडणं गरजेचं आहे. म्हणजे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बेस काढायचा तो PQ. म्हणजे आता आपला हा PQ झाला बरोबर 4 सेंटीमीटर. आता आपण हा बरोबर 4 सेंटीमीटर काढला. हा बेस आहे 4 सेंटीमीटरचा. हा आहे 4 सेंटीमीटर. समजा आपण याला PQ म्हटला तर इथं मात्र मी सांगितलेलं आहे की तुम्ही इथं P लिहा तर इथं Q असेल, तुमचा Q इथं काढायचा आहे. अँगल मात्र काढताना बरोबर काढा. आता आपला शक्यतो मी सांगितल्याप्रमाणे तुमचा जो अँगल दिलेला आहे तो अँगल तुम्ही इथं काढायचा आहे. समजा आपल्याला अँगल दिलेला आहे Q 90 डिग्री, याचा अर्थ Q लिहिला आणि इथं P असेल. मग तुम्ही इथं R जरी घेतला तरी काही हरकत नाही कारण दोघांची व्हॅल्यू सेमच आहे. आणि आता आपला पुढचा जो घ्यायचा आहे तो Q अँगल 90 डिग्री आहे. म्हणजे आता आपण अँगल काढला Q. आता तुमचा P इथं होता आहे तर तुम्ही आता 90 डिग्री इथं घेणार आहे. तुमचा 90 डिग्री इथं येईल. हा तुमचा 90 डिग्री असेल, तुम्ही 90 डिग्री आता तो फक्त या Qला जॉईन करायचा आहे. मग तुमचा हा बरोबर 90 डिग्री असेल. तुम्ही हा रे वाढवलेला आहे आणि आता आपल्याला पाहिजे तो 4 सेंटीमीटरचा आर्क. म्हणजे आता 4 सेंटीमीटर कुठे आपण बघितलं, 4 सेंटीमीटर आपण बरोबर इथं ठेवलेलं आहे, कोइन्साइड केलेलं आहे. आणि कोइन्साइड केल्यानंतर आपण मात्र इथं बरोबर जे 0 आहे ते 0 कोइन्साइड केलं आणि आपल्याला इथं लक्षात येतं की आता तुमचा हा बरोबर 4 सेंटीमीटरचा आपण आर्क काढलेला आहे. मग तुमचा राहिलेला जो थर्ड पॉईंट असेल तो इथं येईल R. हा तुमचा 90 डिग्री आहे. 90 डिग्रीला मार्क करताना आपण 90 लिहायचं नसतो, फक्त अशा प्रकारचा मार्क दाखवायचा असतो. हे झाला डिस्टन्स 4 सेंटीमीटर. आणि तुमचा जो राहिलेला पॉईंट आहे तो पॉईंट आता फक्त Pला जोडायचा आहे. तुमचा हा पॉईंट असेल. त्याला आपल्याला उलटं देतात. अँगल Q 90 आहे. समजा इथं जर तुम्हाला PR असं दिलं असेल तर तुमचा P मधून जो आर्क काढायचा आहे तो दुसरा असेल. Q मधून तुमचा येणार नाही, तुमचा इकडच्या बाजूने येईल. म्हणजे PR जर दिला तर माझं तुम्ही या पॉईंटवर ठेवून जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काढलं तर तुमचा ह्या ठिकाणचा इंटरसेक्शन मिळतो. मग तुमचं हे डिस्टन्स तिथं दिलं पाहिजे असं काही नाही. तुमचं त्या ठिकाणी PR डिस्टन्स जरी दिलं असलं तुम्ही मात्र पॉईंट P मधून ते डिस्टन्स घ्यायचं असतं. तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपला आणखी एकच प्रश्न आहे. मगाशी मी तुम्हाला जे शॉर्टमध्ये सांगितलं ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. कन्स्ट्रक्ट क्वेश्चन नंबर 6. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC इन विच AB इक्वल टू 6 सेंटीमीटर, अँगल ABC इक्वल टू 60 डिग्री अँड AC इक्वल टू 8 सेंटीमीटर. आता आपण जर बघितला तर इथं मात्र जो कॉमन अँगल आहे तो B आहे, पण ह्या दोघांच्या वेळी तो दिसत नाही. म्हणजे आपल्याला फक्त जरासा वेगळा विचार करायचा आहे. डिस्टन्स जास्त आहे ते आपण पहिल्यांदा घेऊया. डिस्टन्स जास्त आहे ते 8 सेंटीमीटर आणि जे दुसरं डिस्टन्स आहे अँगल दिलेला आहे, डिस्टन्स दिले आहे तर 6 सेंटीमीटर. याचा अर्थ आपल्याला कमीत कमी 6 ते 7 ओळी वरून सोडणं गरजेचं आहे. आपण इथं सोडलं 1 2 3 4 5 6. आपण समजा 7वी जी लाईन आहे त्या 7व्या लाईनला आपण या ठिकाणी बेस म्हणून घ्यायचा आहे. आता आपला 8 सेंटीमीटर बेस असेल. म्हणजे आपण इथं 8 सेंटीमीटरचा बेस काढलेला आहे. इथं मिळतं 8 सेंटीमीटर. हा तुमचा 8 सेंटीमीटरचा बेस असेल. तुमचा तो 8 सेंटीमीटरचा बेस आपण कंप्लीट केला. इथं असेल तुमचा 8 सेंटीमीटरचा AC आहे. समजा इथं लिहिलं A, इथं लिहिलं C. आता मात्र आपला हा AC चालेल का बघा. आपल्या इथं AC चालणार नाही. आपल्याला मात्र असं लक्षात ठेवायचं आहे इथं आपण जर समजा B दिला असेल तुमचा इथं मात्र बेस BC येणं गरजेचं आहे. याचा अर्थ आपण इथं काढलेली ती चूक होते. आपल्याला इथं मात्र आता मोठा जो 8 सेंटीमीटर आहे तो आता घेऊन चालणार नाही. याचा अर्थ आपल्याला जर समजा B अँगल दिला असेल तुमचा Bच इथं येणं गरजेचं आहे. याचा अर्थ आपल्याला इथं आता AB घ्यायचा आहे. म्हणजे आता जो AB असेल तो आपण AB इथं महत्त्वाचा जो आहे तो पूर्ण करायचा. आपण इथं AC घेतला तर 8 सेंटीमीटर झाला असता पण तुमचा अँगल B इथं काढता आला नसता.
म्हणून आता आपण इथं आपल्याला घ्यायचा आहे तो 6 सेंटीमीटर. आता जो आपला पॉईंट मिळेल तो 6 सेंटीमीटरचा असेल. म्हणजे आपण समजा जरी प्रत्येक वेळेचा आपण रूल घेतला की मोठी साईड आपण घेणं गरजेचं असतं, तर प्रत्येक वेळी आपल्याला ते तसं मिळेलच असं नाही. आता आपल्याला इथं महत्त्वाचा भाग राहील तो म्हणजे ए बी काढायचा आहे. हा असेल 6 सेंटीमीटर. तुमचा आता हा पॉईंट बी असेल आणि हा तुमचा डिस्टन्स मिळाला 6 सेंटीमीटर. तुमचा आता मात्र हा पॉईंट इथं महत्त्वाचा नाही. आता आपल्याला मात्र एक लक्षात येतं की आता अँगल बी काढायचा 60 डिग्री. म्हणजे तुमचा हा 60 डिग्री असेल. आता मात्र एक लक्षात ठेवा, तुमचा बी वर्टेक्सवर ठेवल्यानंतर तुमचा आता ए पॉईंट राहिलेला तो डावीकडे आहे. तुम्ही आता डावीकडून मोजायचा आहे. 10, 20, 30, 40, 50, 60. तुमचा हा 60 डिग्री इथं येईल. म्हणजे तुमचा हा 60 डिग्रीचा मार्क मिळाला. आता तो आपल्याला पुढं वाढवायचा आहे. हा आपण त्या ठिकाणचा बीच्या ठिकाणचा 60 डिग्री आपण पुढं वाढवलेला आहे. आपल्याला जेवढी जागा असेल तेवढ्या जागेमध्ये तो वाढवायचा आहे. लगेच आपण त्या ठिकाणचा डिस्टन्स अँगल लिहिला 60 डिग्री. आणि आता जो राहिलेला आहे तो ए पासूनचा पॉईंट आहे. म्हणजे ए पासूनचा आपला डिस्टन्स आहे. आपण जर अगोदरचे एक्झाम्पल बघितले असेल तर आपल्याला बी मधून डिस्टन्स दिलं, आपण त्या ठिकाणी बी वरती ठेवून आपण आर्क काढले होते. इथं मात्र आपल्याला तसं आर्क दिलं नाही. तर आता आपण डिस्टन्स घ्यायचं आहे ए सी. म्हणजे आता आपल्याला बरोबर 8 सेंटीमीटरचं डिस्टन्स घ्यायचं आहे. त्यासाठी आपण अगोदर बघितल्याप्रमाणे इथं असेल तो आता 8 सेंटीमीटर. आपण इथं 8 घेतलं आणि हे तुमचं त्या ठिकाणचं 8 सेंटीमीटरचा डिस्टन्स झालं. म्हणजे तुमचा हा झाला 8 सेंटीमीटरचा डिस्टन्सचा भाग. आणि तुम्ही आता हे जे 8 सेंटीमीटर आहे ते 8 सेंटीमीटर तुम्ही आता ए वरती ठेवून त्याचा आर्क काढायचा आहे. त्याचा जो आर्क असेल तो आता तुमचा जिथं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येईल तिथंपर्यंत घ्यायचा आहे. आपण 6चा बघितलं होतं, पण ही आपली जी उभी लाईन आहे ती 8 सेंटीमीटरची आहे. त्यामुळे तुमच्या इथं जरा जास्त डिस्टन्स लागलेला आहे. याचा अर्थ आपल्याला हा पुढचा इकडं भाग वाढवून घ्यावा लागेल. म्हणजे काही आपल्याला अंदाज चुकू शकतात. हा तुमचा वाढवलेला भाग आहे. तुमचा जो पॉईंट मिळालेला आहे तो आता इथं मिळालेला आहे. म्हणजे तुमचा हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथं मिळालेला आहे आणि तुमचा जो पॉईंट तुम्ही घेणार आहे तो पॉईंट इथं आलेला आहे. तुम्ही तो पॉईंट आता इथं जॉईन करायचा आहे. मग तुमचा झाला हा ए आणि तुमचा मिळालेला पॉईंट सी इथं असेल. तुमचं हे डिस्टन्स ए सी असेल आणि हेच असेल 8 सेंटीमीटर. म्हणजे एक आपली चूक आपल्याला पुढच्या भागामध्ये कायमची कशा प्रकारे त्रास देऊ शकते. म्हणजे आपल्या इथं आपली जागा सोडायची ती जागा आपण अंदाजे घेतल्यामुळे आपला तो भाग चुकलेला आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जो अँगल दिला आहे तो अँगल आणि कुठले आपल्याला दिलेले साईड आहेत याचा विचार करून आपण तेवढी जागा जिथं सोडायची असते. अशा प्रकारे आपलं हे त्या ठिकाणचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं आहे. जे आपल्याला बेसिक कन्स्ट्रक्शन आहेत ट्रायंगल म्हणून ते आपण ट्रायंगलमधली कन्स्ट्रक्शन इथं पूर्ण केलेले आहेत. पुढचा आपला जो भाग असेल तो क्वाड्रिलेटरल कन्स्ट्रक्शनचा तो आपल्याला पुढच्या भागामध्ये कंप्लीट करायचा आहे.